गोविंदबागेत पवार कुटुंबियांचा कार्यक्रम, अजितदादा उपस्थित, खासदार सुप्रिया सुळेंनी शेअर केलाय फोटो. फोटोमध्ये अजित पवार शरद पवारांच्या मागे उभे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी गोविंदबागेत शरद पवारांची घेतली भेट. पार्थ पवार उपस्थित राहिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, राष्ट्रवादीचे तटस्थ आमदार अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटप अंतिम टप्प्यात. 44 जागांवर बोलणे जवळपास पूर्ण. ठाकरे गट 19 तर 21, काँग्रेस 13 ते 15 जागा लढवण्याची शक्यता. शरद पवार गट 10 ते 11 जागा लढण्याची शक्यता. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार. भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज. ठाकरे गट 19 ते 21 जागा लढण्याची शक्यता. लोकसभेसाठी शरद पवार गटाचा फॉर्म्युला. पवार गट 10 ते 11 जागा लढण्याची शक्यता. मुंबईत ठाकरे गट 4 आणि 2 जागा काँग्रेस लढण्याची शक्यता. तर दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई ठाकरे गट लढणार. तर उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबईची जागा काँग्रेस लढण्याची शक्यता. वंचित आल्यास अकोल्याची जागा वंचितला, अन्यथा अकोल्याची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता. तर हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव. शेट्टी न आल्यास पवार गट लढण्याची शक्यता. लोकसभेत महाविकास आघाडीच्या 48 पैकी 4 जागांवर चर्चेतून निर्णय. भंडारा, जालना, अमरावती, हिंगोली या 4 जागा चर्चेतून सोडवणार. सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू. 5 राज्याच्या निवडणुका झाल्यावर इंडिया आघाडीची बैठक. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. 48 जागांबाबत इंडिया आघाडीची चर्चा सुरू. केंद्रातलं सरकार घालवण्यासाठीच जनतेला इंडियाला पाठिंबा असेल. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट आणि शिंदे गटात होणार थेट सामना. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कल्याणची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला. माढा लोकसभेसाठी धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत. भाजपकडे तिकीट मागणार. आता कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. धैर्यशील मोहिते पाटील यांची माहिती. गजानन कीर्तीकर आणि माझ्यातील वाद 100% मिटला. भविष्यात वाद झाल्यास मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. शिंदेंसोबतच्या भेटीनंतर रामदास कदमांची प्रतिक्रिया. मराठा समाज शिंदेंच्या अंगावर आला तेव्हा दादांना डेंग्यू झाला. दादांचे आमदार शिंदेंविरोधात आंदोलन करत होते. शिवसेना नेते रामदास कदमांची अजित पवारांवर टीका. अजित पवार रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. आकलनाबाहेर बोलाल तर डोळ्याला झंडू बाम लावून रडण्याची वेळ येईल. अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाणांची रामदास कदमांवर टीका. गावात राम असून चालत नाही, हृदयात सुद्धा असावा लागतो. त्यांनी सगळं सोडलं, त्यांच्यावर काय बोलणार. किशोरी पेडणेकर यांची रामदास कदम यांच्यावर टीका. मी जात लपवू इच्छित नाही, जगाला माहीत आहे माझी जात कोणती. व्हायरल ओबीसी दाखल्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. काहींचा मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, तर माझा जातीचा खोटा दाखलाही व्हायरल केला. शरद पवारांचा आरोप. केंद्र सरकारची धोरणं लोकांना कळत नाहीत. सरकारची धोरणं न कळण्याचं कारण सुसंवाद नाही. शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका. राहुल गांधींनी जातीनिहाय जनगणनेची भूमिका घेतली. सत्ताधारी ओबीसी विरुद्ध मराठा करत आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची केंद्र सरकारवरही टीका. फडणवीसांकडून मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचा थेट आरोप. हल्ल्यामागे सत्तेतील लोक असल्याचाही लोकांमध्ये चर्चा असल्याचं वक्तव्य. संजय राऊत साप गोळी, ते सकाळी साप सोडतात. गुवाहाटीला जाऊन आम्ही राऊतांचं वस्त्रहरण केलेलं आहे. संजय राऊतांच्या टीकेवर आमदार शहाजी बापू पाटील यांचा पलटवार. आजपासून मनोज जरांगेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला पुन्हा सुरुवात. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या राज्यभर सभा. जरांगे पाटलांची आज धाराशिवच्या वाशीपरंडा येथे सभा. मनोज जरांगेंच्या सभेची तयारी पूर्ण. सकाळी 11 वाजता सभेला होणार सुरुवात. मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा घेराव. लातूरामध्ये सूरज चव्हाणांना घेराव घालून आरक्षणाबाबत विचारलाय जाब. 40-45-50 वर्ष जातीचं राजकारण कोणी केलं सर्वांना माहिती. शरद पवारांचं राजकारण जातीवर अवलंबून. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची शरद पवारांवर टीका. आरक्षणाबाबत सरकारची पूर्वतयारी सुरू. उपासमारीला महिनाभराचा वेळ लागेल. मराठा आरक्षणावर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. ओबीसी नेते 16 नोव्हेंबरपासून आरक्षण बचाव जनजागरण दौरा काढणार आहेत. मराठा कुणबी काय विषय आहे याबाबत ओबीसींचं प्रबोधन करणार. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची माहिती. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नव्यानं तब्बल 1000 नवीन कुणबी नोंदी सापडल्या. तहसीलदार अरुण शेलार यांची माहिती. ठाकरे गटानं शिष्टमंडळ 18 नोव्हेंबरला राष्ट्रपती मुर्मूंची भेट घेणार आहे. मराठा आणि धनगर आरक्षणाविषयी ठाकरे गट राष्ट्रपतींची भेट घेणार. खासदार विनायक राऊतांनी पत्रातून मागितलेला राष्ट्रपतींचा वेळ.
दाऊद बोहरा मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतली भेट. शहजादा हुसेन बहरुद्दीन यांचं उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर केले स्वागत. भाजप आणि ठाकरे गटाची युती पुन्हा व्हावी, कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंचं विधान. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप तयार, मतदारसंघात महायुतीचा खासदार निवडून येणार, माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. सहारा समूहाचे चेअरमन सुब्रत रॉय यांचं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मागील काही दिवसांपासून सुरू होते उपचार. तब्बल 12 वर्षांनंतर धाराशिव जिल्ह्यातील तोरणा साखर कारखाना आता सुरू झालेला आहे. साखर कारखाना सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. ऊस दर प्रश्नावर प्रशासनानं बोलावलेली बैठक निष्फळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरूच राहणार. कारखानादारांनी मागितली 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर, बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शिंदेंचा नंदुरबार दौरा. अहमदनगरमधील राहुरीच्या गुहा गावातील मारहाण प्रकरण, ग्रामस्थांकडून गाव बंद ठेवण्याचा निर्णय. मारहाण प्रकरणी महानगर एकमेकांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवाळी पाडव्यानिमित्त सुप्रिया सुळेंनी शेअर केलाय भाज्यांचा फोटो. सुप्रिया सुळेंनी इंस्टाग्रामवर शेअर केलाय फोटो. शरद पवारांच्या भेटीसाठी मुंबईतून आलेल्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना दिली अनोखी भेट. महाभारतातील युद्धभूमीचा एक फोटो फ्रेम भेट देत आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास व्यक्त केलाय. रायगडच्या रोहा तालुक्यातील खाबोरे ग्रामपंचायतीमधील 3 सदस्यांचा शिंदे गटात प्रवेश. आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. आज उपांत्य फेरी, भारताची न्यूझीलंडशी गाठ. भारतीय संघ उपविजेता न्यूझीलंडशी मुंबईच्या वानखेडे मैदानावर भिडणार. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार. आज मुंबईत होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड कप सेमीफायनलसाठी मुंबई पोलीस सज्ज. वानखेडे स्टेडियममध्ये येणाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी. आक्षेपार्ह वस्तूंना स्टेडियममध्ये बंदी. रत्नागिरीत व्हेल माशाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश. 45 तासाहून जास्त वेळ चाललं रेस्क्यू ऑपरेशन. अथक प्रयत्नांनंतर व्हेल माशाच्या पिल्लाला वाचवण्यात यश. 1 जानेवारी 2024 पासून राज्यातील एकही महानगरपालिका लोकनियुक्त असणार नाही. सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये प्रशासक राज राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्यानं परिस्थिती. माडा आणि पालिकेच्या जीर्ण रहिवासी इमारती बांधणाऱ्या बिल्डर्सना अधिकचं क्षेत्र मिळणार आहे. राज्य सरकारनं घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी. छठपूजेसाठी बिहारला जाणाऱ्या या सगळ्या लोकांची ही गर्दी. मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीनं ध्वनी प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीपेक्षा अधिक. शहरात सर्वाधिक आवाजाची नोंद मरीन ड्राईव्ह आणि शिवाजी पार्क परिसरात. चंद्रपूर शहरातही फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणात वाढ. प्रदूषण वाढीला फटाक्यांसोबतच औद्योगिक प्रदूषण देखील कारणीभूत. ठाण्यातील कोपरी अष्टविनायक चौकात श्री साई दहिकला उत्सव मंडळातर्फे फटाक्यांची आतषबाजी. दीपोत्सवासोबत रांगोळी स्पर्धेचं देखील आयोजन. पालघरच्या वाडा तालुक्यातील चिखले गावात दिवाळीनिमित्त किल्ले आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन. क्रिकेटपटू विराट कोहलीवर साकारलेल्या रांगोळीनं सर्वांचंच लक्ष केंद्रित केलंय. बीडच्या केज तालुक्यातील प्रतिदेहूत तुकोबारायांच्या मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन. मंदिर परिसरात यंदा 21,000 दिव्यांचा लखलखाट. भंडाऱ्यात बलिप्रतिपदेनिमित्त गायी म्हशींची पूजा करत काढण्यात आली मिरवणूक. डीजेच्या तालावर निघाली गायी म्हशींची ही मिरवणूक. कल्याण डोंबिवली परिसरात प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर आले. पोलिसांकडून विशेष पथकांची तयारी. पालघरमधील पंचाळी गावात मुलांची दिवाळीनिमित्त साकारले. मुलांनी ही शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती. गडकिल्ल्याच्या माध्यमातून शिवरायांच्या आठवणींना उजाळा. सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी देवतांचा पारंपरिक शाही विवाह सोहळा संपन्न. लग्न सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. ठाण्यातील राबोडी परिसरात अजित पवार गटाकडून दिवाळीनिमित्त विद्युत रोषणाई. माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वतीनं करण्यात आलाय रोषणाई. दिवाळी पाडव्यानिमित्त भिवंडीतील कासाराळीत रांगोळी काढत दिव्यांची सजावट. परिसरातील महिला आणि तरुणींचा मोठ्या संख्येनं सहभाग. धुळे शहरात गवळी समाजाकडून रेड्यांची भव्य मिरवणुकीचं आयोजन. दिवाळी पाडव्यानिमित्त गवळी समाजात सगर्भ उत्सवाची परंपरा कायम. धुळे तालुक्यातील गोदूर तलावात 10%च पाणीसाठा शिल्लक. अवघ्या 1 ते 1.5 महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. नाशिकच्या येवला शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दर्शनानंतर मीठ कापूस खरेदी करत घरी पूजा करण्याची परंपरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाडव्यानिमित्त सगर उत्सवाचं आयोजन. उत्सवात रेड्यांची मिरवणूक काढण्याची अनेक वर्षांची परंपरा.
कोल्हापुरात दीपोत्सवाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी. पन्हाळा तालुक्यातील पार्ले येथे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आणि पणत्यांची ही सजावट. बारामती तालुक्यात सापडल्या 450 नवीन कुणबी नोंदी. 40 गावातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू. जिल्ह्यातील मराठा युवक मशाल घेऊन अंतरवाली सराटेकडे रवाना. हजारो तरुण युवक मशाल घेऊन पायी निघाले. दिवाळीच्या निमित्तानं पालघरमधील चिमुकल्यांनी साकारली शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती. पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यात भात कापणी अंतिम टप्प्यात. पारंपरिक पद्धतीनं पावळी बांधून भात झोडपण्याची लगबग सुरू. ठाण्याच्या टेटवाळा रेल्वे स्टेशनवरून घरी जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत बलात्कार. महिलेच्या तक्रारीनंतर 35 वर्षीय निशांत चव्हाणला बेड्या. कल्याणमध्ये अमेय मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलंय. कल्याणमध्ये पहिल्यांदाच 100 बेडचं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू झालं. लातूरच्या निलंगा तालुक्यामध्ये कुरोळीमध्ये बंदी असतानाही बैलांची झुंज, शेकडो लोकांची गर्दी. चंद्रपुरात दिवाळी पाडव्याच्या दिवशी रेड्यांची चित्तथरारक झुंज. अवघ्या काही तासात वर्षभराच्या तयारीचा कस लागतो. स्वाभिमानीच्या ऊस दर आंदोलनानंतर वसंतदास साखर कारखान्याचा ऊस तोड बंद करण्याचा निर्णय. कारखाना प्रशासनाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ऊस तोड बंद करण्याबाबतचं पत्र. पुण्याच्या इंदापुरात दूध दरवाढीसाठी आता दूध उत्पादक आक्रमक झालेत. दूध दर गुण नियंत्रण आणि पशुखाद्य गुणवत्ता दर नियंत्रण समितीचं प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये टोळक्यांचा हैदोस. लहान मुलीसमोर फटाके वाजवल्याचा जाब विचारल्यानं टोळक्याचा कुटुंबियांवर हल्ला.